पुण्यातल्या एका पॉश वस्तीत 20 मजल्यांच्या एका आलिशान टॉवरचं काम सुरू होतं. तिथेच काम करणारा सखाराम हा एक 40 वर्षांचा गवंडी दिवसभर उन्हातानात विटा उचलून आणि सिमेंटचे घोले कालवून तो लोकांचे कोट्यावधींचे महाल उभे करत होता. पण सखारामचं स्वतःचं घर मात्र त्या इमारतीच्या खाली असलेल्या एका 5 बाय 5च्या पत्र्याच्या शेडमध्ये होतं. तिथे तो, त्याची पत्नी जनाबाई आणि 5 वर्षांची लेक परी राहायचे. शहरात पावसाळ्याला सुरुवात झाली होती. सखारामच्या पत्र्याच्या झोपडीवर ठिकठिकाणी भोके पडली होती. रात्री पाऊस आला की झोपडीत अक्षरशः तळे साचायचे. काल रात्री पावसात भिजल्यामुळे परीला भयंकर ताप आला होता. ती थंडीने कुडकुडत होती. अहो, आज पगार झाला की एक जाड निळी ताडपत्री नक्की घेऊन या. पोरगी तापाने फणफणलीये. आज रात्री परत भिजली तर काहीतरी बरं वाईट होईल. जनाबाईने डोळ्यात पाणी आणून सखारामला सांगितलं. सखारामने लेकीच्या कपाळावरून हात फिरवला. काळजी करू नकोस, आज संध्याकाळी नक्की ताडपत्री आणतो. माझ्या परीला आज कोरड्या जागेत झोपेन, असा शब्द देऊन सखाराम कामावर गेला. त्या दिवशी सखारामने 2 वेळचं जेवण टाळलं. जादा मजुरी मिळवण्यासाठी दुप्पट वेगाने विटा वाहिल्या. संध्याकाळी मजुरीचे 500 रुपये हातात पडताच तो पळत मार्केटमध्ये गेला आणि त्याने एक मोठी जाड निळी ताडपत्री विकत घेतली. आता माझ्या परीच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडणार नाही, या विचाराने तो आनंदात ती ताडपत्री घेऊन साईटवर आला. पण तो पोहोचताच अचानक हवामान बदललं. काळेभोर ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. टॉवरच्या 20व्या मजल्यावर नुकताच लाखो रुपयांचा सिमेंटचा स्लॅब ओतला होता. पावसाने तो कच्चा स्लॅब वाहून जाण्याची भीती होती. साईटचा इंजिनियर वेड्यासारखा ओरडत होता. अरे, प्लास्टिक आणणारे कुठून तरी. सिमेंट वाहून गेलं तर मालक मला नोकरीवरून काढून टाकेल. तेवढ्यात इंजिनियरची नजर सखारामच्या हातातल्या त्या निळ्या ताडपत्रीवर गेली. तो धावत सखारामजवळ आला आणि त्याने सखारामच्या हातातून ती ताडपत्री हिसकावून घेतली. साहेब, साहेब, तसं करू नका हो. सखाराम काकुळतीने ओरडला. माझी पोरगी तापाने फणफणली आहे साहेब. झोपडी गळतीये माझी. मी दिवसभर उपाशी राहून ही ताडपत्री घेतली आहे. प्लीज ती मला घेऊन जाऊ द्या. पण इंजिनियरला फक्त त्याचा स्लॅब दिसत होता. अरे, एक रात्र भिजलं तर कुणी मरत नाही. माझा लाखो रुपयांचा स्लॅब वाहून चाललाय. मी उद्या तुला याच्या दुप्पट पैसे देईन. चल जा इथून, असं म्हणत इंजिनियरने ती ताडपत्री 20व्या मजल्यावर पाठवून दिली. सखाराम तिथेच पावसात उभा राहून स्वतःच्या डोळ्यांनी बघत होता. त्याने दिवसभर उपाशी राहून घेतलेली ती निळी ताडपत्री त्या निर्जीव आणि थंड सिमेंटला पावसापासून वाचवण्यासाठी अंथरली जात होती. निराश झालेला सखाराम पावसात भिजत स्वतःच्या झोपडीकडे धावला. झोपडीतलं दृश्य भयंकर होतं. पत्र्याच्या भोकांमधून पावसाची धार थेट आत पडत होती. झोपडीतल्या मातीचा पूर्ण चिखल झाला होता. कोपऱ्यात जनाबाई एका फाटक्या साडीत परीला गुंडाळून स्वतःच्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होती. पण परी पूर्णपणे भिजली होती. तिचे ओठ निळे पडले होते आणि ती थंडीने थरथर कापत होती. सखारामने स्वतःचा भिजलेला शर्ट काढून तिच्या अंगावर टाकला. पण निसर्गाच्या त्या तांडवापुढे एका गरीब बापाचे हात खूप थिटे पडले. रात्रभर पाऊस कोसळत होता. वर 20व्या मजल्यावर तो सिमेंटचा स्लॅब त्या ताडपत्रीखाली एकदम उबदार आणि सुरक्षित होता. पण खाली चिखलात एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा श्वास मात्र थंडीशी झुंज देत होता. दुसरा दिवस उजाडला. पाऊस थांबला होता. ऊन लख्ख पडले होते. इंजिनियर अत्यंत आनंदात खाली आला.
स्लॅब वाचला होता. त्याने खिशातून 1,000 रुपयांची कडक नोट काढली आणि तो सखारामला शोधत त्याच्या झोपडीजवळ आला. सखाराम, ये बाहेर. हे घे तुझे पैसे. काल तुझ्या ताडपत्रीमुळे माझा महाल वाचला बघ. इंजिनियरने झोपडीत डोकावून पाहिलं आणि त्याच्या हातातली ती 1,000ची नोट थेट चिखलातच सटकली. त्याचा श्वास तिथेच गोठला. चिखलाने भरलेल्या त्या झोपडीत सखाराम जमिनीवर सुन्न बसला होता. त्याच्या मांडीवर परी शांत झोपली होती, पण तिची हालचाल पूर्णपणे थांबली होती. रात्रभर गळणाऱ्या छताखाली आणि भयंकर थंडीत त्या चिमुकलीने आपला अखेरचा श्वास सोडला होता. जनाबाई एका कोपऱ्यात भिंतीला डोकं मारून मूकपणे रडत होती. इंजिनियरच्या तोंडातून शब्द फुटेना. त्याच्या अंगावर काटा आला. सखारामने इंजिनियरकडे पाहिलं. तो रडला नाही. त्याने इंजिनियरची कॉलर पकडली नाही किंवा त्याने शिव्याही दिल्या नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर शांतता आणि डोळ्यात एक मेलेली नजर होती. सखारामने अत्यंत कोरड्या आवाजात स्वतःच्या निर्जीव लेकीच्या केसांवरून हात फिरवत इंजिनियरला फक्त एवढंच विचारलं, साहेब, तुमचा तो वरचा सिमेंटचा स्लॅब नीट चुकला ना हो? त्याला काही झालं तर नाही ना? तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या लेकीला इथून लवकर घेऊन जातो. माझ्या लेकीच्या रडण्याचा आवाज तुमच्या त्या नव्या घराच्या शांततेत आता कधीच येणार नाही. सखारामचे ते मूक आणि शांत शब्द इंजिनियरच्या कानाखाली एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखे लागले. तिथे कोणताही आरडाओरडा झाला नाही, पण सखारामच्या त्या भयानक शांततेने आणि त्या रिकाम्या नजरेने त्या इंजिनियरचा सगळा अहंकार आणि पैशांचा माज एका क्षणात चिखलात गाडला होता. आपण ज्या सुंदर घरात सुखाची झोप घेतो, त्या घराच्या प्रत्येक विटेवर कोणत्या तरी मजुराच्या घामाचा आणि त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचा पाया असतो. इतरांसाठी आयुष्यभर महाल बांधणारे हे हात स्वतः मात्र आयुष्यभर बेघर राहतात. समाजातील ही दरी इतकी भयंकर आहे की इथे निर्जीव सिमेंट वाचवण्यासाठी प्लास्टिकची ताडपत्री मिळते, पण एका जिवंत श्वासाला वाचवण्यासाठी साधं छप्परही मिळत नाही. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.